महाराष्ट्राच्या विधानसभेत एक असं स्टेटमेंट झालं ज्यानं संपूर्ण सभागृह हादरून गेलं। एक आमदार म्हणाले की या देशातही कुराणात लिहिलेले कायदे लागू व्हायला हवेत। त्यांनी थेट पाकिस्तानाचं उदाहरण दिलं आणि म्हणाल्या की पाकिस्तानात कुराणाच्या आधारावर चालतो तसंच भारतही चालायला हवं। हे ऐकताच भाजपचे आमदार उठून उभे राहिले। मंत्री निलेश राणे यांनी थेट सुनावलं की तुम्ही भारताच्या संसदेत बसला आहात, पाकिस्तानच्या नाही। मग तो प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला की हा देश संविधानाने चालणार की धार्मिक ग्रंथानुसार। जर भारतात कालांतराने मुस्लिम लोकसंख्या वाढली तर भारत देश खरंच संविधानाने चालेल का की कुराणाच्या नियमाची मागणी होईल? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात 3 तलाक आणि समान नागरिक संहिता म्हणजेच UCC वर चर्चा सुरू होती। भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी राज्य सरकारला थेट प्रश्न केला की महाराष्ट्रात UCC कधी लागू करणार। या प्रश्नावर गृहमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं की सरकार एक निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहे। त्या समितीचा अहवाल आल्यानंतर UCC लागू करणाऱ्यांवर निर्णय घेतला जाईल। UCC लागू झाल्यावर एकपेक्षा जास्त महिलांसोबत लग्न करणाऱ्यांवर बंदी येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण मग सना मलिक उभ्या राहिल्या आणि वातावरण बदलून गेलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक या अनेकदा मुस्लिम समाजाशी संबंधित प्रश्नांवर विधानसभेत आक्रमकपणे बोलतात। त्या माजी मंत्री बाबा सिद्दकी यांच्या कुटुंबाशी जोडलेल्या आहेत। यावेळी त्या स्वस्थ बसणं त्यांच्या स्वभावाशी विसंगत ठरलं असतं। सुरुवातीला त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला जो काही अंशी ठीक होता। त्या म्हणाले की एकापेक्षा जास्त बायका करणं हे एक मुस्लिम पुरुषांमध्येच नाही तर इतर धर्मामध्येही होतं, पण मग फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट का केलं जातंय? या स्टेटमेंटवर सभागृहात थोडी खळबळ उडाली, पण ते स्टेटमेंट राजकीय वादाच्या मर्यादित राहिलं असतं। त्यानंतर त्यांनी जे काही बोललं ते जरा न पटण्यासारखं होतं। सना मलिक म्हणाल्या की पाकिस्तानने कुराणात जे सांगितलं आहे त्यानुसार कायदे केले आहेत। जर तसेच कायदे इथे लागू झाले तर आमची काहीही तक्रार नाही। इस्लाममध्ये आम्ही कुराणात जे लिहिलं आहे त्याचं पालन करतो। कुराणात लिहिलेल्या गोष्टीचं पाकिस्तानने पालन केलं आणि भारतही तसंच लागू करायचं असेल तर आमची त्याला संमती आहे। नंतर थोडी पिछेहाट करत त्या म्हणाल्या की पाकिस्तान आमच्यासाठी आदर्श नाही, पण जर मार्गदर्शनाचा संदर्भ द्यायचाच असेल तर पाकिस्तानचा नव्हे तर कुणाचा द्यायचा हवा। पण तोपर्यंत घाव बसला होता। सभागृहात एकच गोंधळ उडाला। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तडकन उत्तर दिलं। ते म्हणाले की हा देश संविधानाने चालतो, कुराणाने नाही। ती चर्चा 3 तलाक कायद्याच्या अंमलबजावणीवर सुरू होती। त्यात पाकिस्तान आणि धार्मिक ग्रंथाचा संदर्भ देण्याची काय गरज? सभागृहात टाळ्या वाजल्या आणि विरोधही झाला, पण सर्वात आक्रमक प्रतिक्रिया आली ती मंत्री नितेश राणे यांच्याकडून। नितेश राणे या नावाशी महाराष्ट्राची राजकीय जनता परिचित आहे। ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि केंद्रीय मंत्री निलेश राणे यांचे बंधू। त्यांची भाषा कायम थेट आणि धारदार असते। यावेळी ते थांबले नाहीत। राणे म्हणाले की कदाचित आपल्या बहीण सना यांना विसर पडला आहे की त्या एका हिंदू बहुत राज्यात बसल्या आहेत। त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून बसले आहेत। इथे संविधान सर्वोच्च आहे। जर शरिया कायदा हवा असेल तर तो जिथे लागू आहे अशा देशात जावं। हे वक्तव्य सभागृहात अनेकांनी उचलून धरलं आणि विरोधकांनी त्याला गुंडगिरी म्हणत गोंधळ केला। पण राणे थांबले नाही। त्यांनी पुढे म्हटलं की भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे। त्या संविधानात समान नागरिक संहितेचा उल्लेख आहे। ज्यांना संविधान मान्य आहे तो UCC ला विरोध कसा करू शकतात? एका सरकारमध्ये असताना महायुतीतील एका घटपक्षाची आमदार विधानसभेत कुराणाचा संदर्भ देऊन धार्मिक कायद्याचं समर्थन करतात हे भाजपाला गैरसोयीचं होतं। म्हणूनच राणे यांनी इतक्या तीव्रपणे प्रतिक्रिया दिली। या सगळ्या वादात एक आकडेवारी अत्यंत महत्त्वाची होती जी सरकारने विधानसभेत जाहीर केली। राज्यात 2024 मध्ये 3 तलाकाचे 42 खटले नोंद झाले आणि सगळ्या तक्रारी खऱ्या आढळल्या। 152 आरोपींवर कारवाई झाली। 2025 मध्ये 39 खटले नोंद झाले, त्यात 137 जणांवर कारवाई झाली आणि 95 जणांना अटक झाली। या अटकांनी मुस्लिम महिलांच्या वेदनांना एक चेहरा दिला आणि UCCच्या बाजूने मांडलेल्या युक्तिवादाला बळ मिळालं। या वादाचे महायुतीवर राजकीय परिणाम लगेच जाणवले। एकाच सरकारमध्ये भागीदार असलेल्या पक्षात वैचारिक दरी उघड झाली आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकीकडे UCCचं जोरदार समर्थन करत असताना NCP अजित पवार गटाचा एक आमदार विरोध भूमिका घेत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच स्पष्ट केलं की बाळासाहेब ठाकरे यांची नेहमीच UCCच्या बाजूने भूमिका होती। शिवसेना त्याच विचाराशी ठाम आहे।
त्यांनी सना मलिक यांच्या भूमिकेशी अप्रत्यक्षपणे असहमती दर्शवली। दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी सना मलिक यांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा बचाव केला। त्यांनी म्हटलं की सभागृहात प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तिचं म्हणणं आवडो किंवा न आवडो, पण भाषेचा मुद्दा वेगळा आहे। या प्रकरणात राज्य सरकारने मात्र व्यावहारिक पाऊल उचललं। UCC साठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा झाली। त्या समितीकडून अहवाल आल्यानंतर पुढची दिशा ठरेल असं सरकारने सांगितलं। म्हणजे निर्णय झाला नाही, पण प्रक्रिया सुरू झाली। हे प्रकरण फक्त एका आमदाराच्या एका वक्तव्यापुरतं नाही, ते त्यापेक्षा खूप मोठ्या प्रश्नाशी जोडलेलं आहे। भारतासारख्या बहुधर्मीय देशात व्यक्तिगत धार्मिक कायदे असावेत की सर्वांसाठी एकच कायदा असावा, हा वाद स्वातंत्र्यापासूनचाच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः UCC असावं असं मत मांडलं होतं। उत्तराखंड या राज्यानं ते लागू केलेलं आहे, पण राष्ट्रीय पातळीवर हा विषय अजूनही अत्यंत संवेदनशील आहे। संविधानात प्रत्येक नागरिकाला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, हे खरं आहे, पण त्याच संविधानात समान न्यायाची तत्व आहेत, हे त्याहूनही खरं आहे। मग ज्या महिलेला न्याय हवा आहे त्याच्यासाठी धार्मिक कायदा महत्वाचा की संविधानातलं समान अधिकाराचं तत्व? हा प्रश्न कुठल्याही एका पक्षाचा नाही। तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।